नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 9:43 झाले। सर्वांना गुड मॉर्निंग। आज व्लॉग सुरू करतोय सकाळी। तर सकाळचा स्वयंपाक चालू आहे। इथं बनते वरण। सकाळचा स्वयंपाक चालू आहे इकडे, आणि इकडे भांडे धुवायचे बाकी, कारण आता जस्ट स्वयंपाक झाला आहे। आता भांडे धुवायचे बाकी। तर आज बनवली इथं बटाट्याची चटणी, आणि इथे आलू पराठे झाले। शिवम इकडे खेळतोय ब्लॉक। हाय शिवम। तर शिवम इकडे ब्लॉक खेळतोय आणि आलू पराठे खातोय। तर नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला सांगणार आहे माझ्या झोमॅटोची स्टोरी, झोमॅटोचा काम करण्याचा अनुभव। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लास्टपर्यंत बघा। तर आज मी झोमॅटोबद्दल सांगणार आहे। तर मित्रांनो, मी झोमॅटो पहिले MDC मध्ये काम करायला जायचो झोमॅटोच्या अगोदर। तर तिथे गेलो का रेग्युलर कामावर घेत नव्हते मला। तर महिन्यातून फक्त माझे 15 नाही तर 10, कधी 16, 17, 18 दिवसाच्या वर कधी माझी कंपनीत दिवस भरले नाही। तर कंपनीत रेग्युलर कामाला घेत नव्हते। पोरं फुल झाले का घरी पाठवून द्यायचे, तर पुन्हा डबा घेऊन घरी यावं लागायचं। तर जेवढे पोरं लागतात तेवढेच लिमिटेड पोरं घ्यायचे कंपनीमध्ये, आणि ती कंपनी सिन्नरला होती, आणि त्याच कंपनीत जास्त रोज भेटत होता इतर कंपन्यापेक्षा। बाकी कंपन्यामध्ये 12 घंटेला खूपच कमी रोज होता। 12 घंटेचे काम करायचं म्हणजे खूप दमून जातं। त्याच्या अगोदर मी 12 घंटे पण काम केलेले आहे। 12 घंट्यामध्ये एवढी अर्निंग व्हायची नाही, म्हणजे रोज भेटायचा पण खूप दमछाक व्हायची। कारण 12 घंटेची कंपनी जायला एक अर्धा तास लागायचा, कधी 1 तास लागायचा। म्हणजे जेव्हा माझ्याकडे पहिल्यांदा सायकल होती ना, तेव्हा मला कमीत कमी अर्धा तास सायकलवर लागायचा, आणि पायी म्हटलं तर 1 तास लागायचा कंपनीत जायला, आणि कंपनीतून यायला 1 तास लागायचा। तर म्हणजे ते 12 घंटे कंपनीचे काम, आणि 2 घंटे जायचे, म्हणजे 14 घंटे असेच वाया जायचे। आणि घरी आल्यानंतर स्वयंपाक करायचा वगैरे असं काम राहायचं मला लग्नाच्या अगोदर। तर स्वयंपाक स्वतः करावा लागायचं। म्हणून त्याच्या अगोदर समजा सकाळी आपल्याला 7ला कामाला जायचं आहे, तर 5लाच उठावं लागायचं। 5ला उठायचं, तेव्हा 7ला मग कंपनीत आवरून जायचं। मग संध्याकाळी आपली 7ला पुन्हा सुट्टी व्हायची 12 घंट्याच्या शिफ्टमध्ये। मग यायला पुन्हा कंपनीतून 1 तास, म्हणजे 8 वाजायचे। पायी यायला 8 वाजायचे। मग नंतरून स्वयंपाक करायला लागायचं थोडंसं, 10-1 वाजायचे जेवण खाऊन करता। मग डायरेक्ट झोपायचं, पुन्हा सकाळी 5ला उठावं लागायचं। तर अशीच रुटीन चालत होती 12 घंट्याच्या कंपनीमध्ये। तर सुरुवातीला मी काय कॉलेजला होतो, तर कॉलेज इगतपुरीला, आणि मी कामाला MDC मध्ये सिन्नरला। तर सिन्नरच्या MDC मध्ये एवढे दिवस काम करावं लागायचं, आणि कधी काही कामं असलं कॉलेजमध्ये तर तेव्हा जायला लागायचं। त्याच्यामुळे कॉलेज पण अनरेग्युलर झालं, आणि कॉलेजमध्ये पण शिक्षण व्यवस्थित घेऊ शकलं नाही, आणि इकडेच कामाच्या नादात काम करत राहिलो। आणि मग त्याच्यामुळे थोडेसे मार्क पण कमी पडले, आणि फेल पण झालो। मग त्याच्यानंतर मग आपल्याला कंपनीच करावं लागेल कंटिन्यू, आणि त्याच्यानंतर खूप वैतागलो 12 घंटे काम करून। म्हणलं याच्यात काय जिंदगी नाही। मग मी 8 घंट्याची कंपनी जॉईन केली। तो सिन्नरमध्ये मायलन नावाची कंपनी होती, त्याच्यात गोळ्या औषधाचे बनायचे। मग त्या कंपनीत जाऊ लागलो। मग त्या कंपनीमध्ये गेलो, तर तिथे पण मला अर्धा तास लागायचा सायकलवर जायला त्या कंपनीमध्ये। ती थोडी जवळ होती, मग तिच्यावर जायला लागलो। सकाळी 7ला का शिफ्ट राहायची, म्हणजे 3:30ला अर्धा तास अगोदरच जावं लागायचं, कारण पोरं नाव अगोदरच घ्यायचे सुपरवायझर। फुल झाले का घरी पाठवून द्यायचे, म्हणजे ज्याचा नंबर लागेल त्याचा नंबर, ज्याचा नाही लागणार तो घरी। तर असं व्हायचं। मग असं मी 2-3 वर्ष, कमीत कमी 5 ते 6 वर्ष त्या कंपनीत काम केलं। PF चांगला भेटायचा, पण रेग्युलर घेत नव्हते कामाला, एवढंच प्रॉब्लेम होत होता। आता 2-1 वर्ष झाले त्या कंपनीत मी जात नाही, 3 वर्षापासून। तर जो आमच्या इकडे नवीनच झोमॅटो चालू झालं सिन्नरमध्ये, तर मग मी म्हटलं चला झोमॅटो करून बघू। तर झोमॅटोत मी जॉईन केलं। तर झोमॅटोत तेवढेच पैसे भेटायला लागले, म्हणजे जेवढे आपल्या कंपनीत रोज भेटतात तेवढेच झोमॅटोमध्ये पण भेटायला लागले। तर मी झोमॅटोच काम करायला लागलो। पण सुरुवातीला नेमकीच झोमॅटोने गिग स्टार्ट केले होते, त्याच वर्षी मी जॉईन झालो। तर सुरुवातीला चांगले पैसे द्यायचे झोमॅटो, नंतर कमी केले। तर झोमॅटो नंतर कमी पैसे होत चालले, आणि आता पोरं खूप वाढत आहे झोमॅटोमध्ये, खूप नवीन जॉईनिंग होत आहे। त्याच्यामुळे झोमॅटो कंपनी खूपच कमी पैसे देते।
आणि मग काम करत राहिलो आणि सवय लागली आता झोमॅटोची. मी आता झोमॅटोत काम करतोय मी. तर रोज पडतो आहे मला 700 रुपये, कधी 500 रुपये रोज पडतो. तर पेट्रोल याच्यात आता जास्त लागतं आहे. पहिले सुरुवातीला कमी लागत होतं, 200च्या पेट्रोलमध्ये काम होत होतं. आता कमीत कमी 200, 250, 300 रुपये पेट्रोल लागतं आहे आणि 700 रुपये रोज पडतो आहे. 700 रुपये रोज पडण्यासाठी कमीत कमी 14 ते लईत 14 तास काम करावं लागतं आहे. 14 आणि जास्त हजारच कामाचे असेल तर मग 16 घंटे असे काम करावं लागतं आहे. सकाळी 8ला गेला तर रात्रीला 11पर्यंत काम करावं लागतं, तरच 1000 रुपये होतात. पण मी थोडासा टायमिंग कमी करतो, कारण मी एवढं जास्त वेळ काम करत नाही. तर लिमिटेड आपले 10 घंटे करायचे, फक्त 10 घंटे काम करायचं. कंपनीत आपले 8 घंटे करायला लावायचे, इकडे 10 घंटे काम करावं लागतं. तर 10 घंटे काम करून 700 रुपये रोज कसा पण पडतो, जर ऑर्डर फ्लो असेल तर. ऑर्डर फ्लो नसला तर नाही पडत. ऑर्डर फ्लो असलं कमी असला का 500 रुपये रोज किंवा 500 पडतो लिमिटेड. रोज 500 पडतो आहे 10 घंटे करून, जास्त काही पडत नाही. गाडीचं मेंटेनन्स कोण देईल? तुला मध्ये बोलायला लावले का मी? काही नका सांगू, काही सांगत येत. गाडीचं मेंटेनन्स देते का कंपनी? तर 500 रुपये रोज कसा पण पडतोय मला. आणि जेवणाचा कामाला गेल्यावर एक प्रॉब्लेम असतो, फक्त सकाळी ना पेट्रोल टाकावं लागतं 250-300 रुपयाचं पेट्रोल. आणि दिवसात आपण फिरतो तर भूक लागते, तेव्हा घरी नाही आलं तर आपलं 100 लईत 70-80 रुपयाचा नाश्ता होतोय दररोजचा. चहा पाण्याला आपल्याला 10-12 रुपये, म्हणजे 80-90 रुपयाच्या आसपास खर्च येतोय डेली. आणि पेट्रोलचा 300, म्हणजे 350-400 रुपयाच्या आसपास खर्च राहतो डेली पैसे कमवण्यासाठी. तसं आपल्याला झोमॅटोमध्ये गिगवर असतं, आपण घरी पण येऊ शकतो भूक लागली तर जेवायला थोडासा गॅप घेऊन. आणि ते त्याच्या मर्जीवर आहे, तो कसं काम करायचं त्याच्यावर आहे. आता मी सकाळी पण जाऊ शकते 8 वाजता, पण मी सकाळी थोडंसं लेट उठतो, त्याच्यामुळे सकाळी जात नाही. म्हणजे थोडं जेवण खाऊन लेट करून 12 वाजताच्या टायमाला जातो. 12 ते 10च्या आसपास काम करतो, म्हणजे 10 घंटे काम करतो आपण. 10 घंटेत आपल्याला कमीत कमी 500-600 रुपये रोज पडतो. जर ऑर्डर हो असेल तर 700 पण पडतो, त्यामुळं काय हरकत नाही. प्रॉब्लेम येतं ते झोमॅटो कंपनीचा, तर पैसे कमी देते, जास्त किलोमीटरला कमी पैसे देते. कधी 10 किलोमीटरला 50 रुपयेच देते. आणि तिकडून आपल्याला जर अशा लोकेशनला पाठवते एखाद्या आउटसाईडला, तर तिकडून आपल्याला रिटर्नला ऑर्डर असत नाही, रिटर्नला ऑर्डर भेटत नाही. मग खूप रिटर्न एम्प्टी यावं लागतं, मग ती ऑर्डर आपल्याला काही परवडत नाही. तर काही मुलं खूप हुशार असतात, अशा ऑर्डर ट्रान्सफर करतात किंवा डिनाय करतात. 1 मिनटं घालून तर मुलं ती डिनाय करतात, मग ती ऑर्डर मला पडते. मी काय करतो, जाऊन दे भाऊ, घेतो मारून. काही वेळेस ते परवडत नाही, मग त्याच्यामुळे आपले पेट्रोल जास्त वाया जातं, मग कमी अर्निंग होते. तसे लोकल ऑर्डर परवडतात. आपलं टार्गेट द्यायला असतं, ते टार्गेट पूर्ण करायचं असतं, त्याचा इन्सेंटिव्ह भेटतो. इथे जो इन्सेंटिव्ह भेटतो तेच पेट्रोलचे पैसे असतात, बाकीचे जे कमवलेले असते ती अर्निंग असते. तर झोमॅटोमध्ये हेच काम करण्याचा उद्देश होतो. आणि मी झोमॅटोमध्ये का आलं ते सांगतो मी तुम्हाला. तर झोमॅटोमध्ये येण्याचं कारण म्हणजे आपल्यावर कोणाचं नियंत्रण राहत नाही. आपण कसं एखाद्या कंपनीत कामाला गेलो, तिला रोज जावं लागतं, कंटिन्यू जावं लागतं. आपल्याला सुट्टी घेता येत नाही, तर आपल्याला सुट्टी घ्यायची असली तर विचारावं लागतं त्यांचं. जर आपण बळजबरी सुट्टी घेतली तर म्हणतो उद्यापासून कामाला यायचं नाही. आणि याच्यामध्ये आपण सुट्टी घेतली तरी आपल्या झोमॅटो कंपनी थोडी म्हणणार आहे कामावर उद्या यायचं नाही. तुमच्या मनावर आहे, तुम्ही सुट्टी घ्या नाही तर नका घेऊ. तर हे एक काम थोडं छान वाटलं मला. आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा पैसे भेटतात याच्यामध्ये. आता आपण जर कंपनीत महिन्याला कामाला गेलो तर आपण 1 महिना भरल्यानंतर 15 दिवसांनी पेमेंट होतं कंपनीमध्ये, किंवा आठवड्याने पेमेंट होतं. म्हणजे कमीत कमी 30-40 दिवसांनी आपल्याला पगार भेटतो आपण जर कंपनीत कामाला गेलो 1 तारखेला. तर याच्यामध्ये कसं आहे, आज जा कामाला तुम्हाला लगेच आजच पैसे भेटतात. तर हे डिफरन्स आहे, त्याच्यामुळं थोडं परवडतं याच्यामध्ये. आणि आपल्याला जर समजा जास्त पैशाची गरज असली, त्याच्यात आपल्याला लिमिट असते 3-3.5, कधी 1 खटीच्या असते 4 फ्लोटिंग पण येते. त्या दिवशी मला नाही का एकदा 4,000 रुपयाची डायरेक्ट फ्लोटिंग आली त्याची. तर लगेच आपले काम उरकून जातं ह्या कामामध्ये, म्हणजे टेन्शन राहत नाही, लगेच आपलं काम होऊन जातं. तसं झोमॅटो काम परवडतं पण आणि नाही परवडतं पण. हे पार्ट टाईममध्ये परवडतं, फुल टाईममध्ये नाही परवडत. फुल टाईम केलं तर आपला थोडासा लॉस होतो. पार्ट टाईममध्ये हे चांगलं आहे.
तर मित्रांनो, तसं झोमॅटो कंपनी चांगली आहे, पण काय थोडेसे पैसे कमी देते, थोडे पैसे वाढवायला पाहिजे कंपनीने, थोडा विचार करायला पाहिजे रायडर लोकांचा. नाही तर बाकी काही नाही, व्यवस्थित आहे. पैसे जास्त दिले ना इझी परवडतं. कारण बाकी राज्यामध्ये म्हणजे बाकी आपले मुंबई झाले, हैदराबाद झाले, तिकडे बँगलोर वगैरे झाले, तिकडे ना पैसे वाढून आहे मित्रांनो. असे मल्टी सिटीमध्ये ना पैसे जास्त देते झोमॅटो कंपनी, तिथे जास्त रोज पडतो. हे आपले ग्रामीण भागाला नाशिक शहर, नाशिकमध्ये कमी पैसे देते. तर नाशिकमध्ये पण कंपनीने पैसे वाढवायला पाहिजे. कारण तिथले जे MIDCमध्ये रोज असतो ना त्याप्रमाणे हे बेस चालतो या कंपन्यांचा. म्हणजे MIDCमध्ये 15,000 पगार पडतो ना कामाला गेल्यावर, तर ह्याच बेसमध्ये ते पैसे देतात. आता हे मोठ्या शहरामध्ये जरा जास्त खर्च असतो, जास्त घरभाडं असतं, ते विचार करून त्या सरनीने झोमॅटो कंपनी त्या तिथे पैसे देत असते. तर मोठ्या शहरामध्ये ना पुणे झाले, मुंबई झाले, अशा शहरामध्ये जास्त पेमेंट भेटतं झोमॅटो कंपनीला, झोमॅटो स्विगी कंपनीला. पण इथे नाशिकमध्ये थोडंसं कमी आहे, तर इथं थोडासा वाढवायला पाहिजे, कंपनीने विचार करायला पाहिजे. पण बरं आहे. तर झोमॅटोमध्ये येण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला कोणाचं दडपण राहत नाही, कोणाचं काही टेन्शन राहत नाही. आपल्याला जेव्हा लॉग इन व्हायचं तेव्हा जायचं, आपल्या वेळेनुसार आपल्या सवडीनुसार कामाला जाता येतं आणि वेळेला कधी पण आपल्याला सुट्टी घेता येते, काही टेन्शन राहत नाही, कोणाचं दडपण राहत नाही, कोणाचं बंधन राहत नाही. कोणी म्हटलं का लेट आलं, का व्हायला. हां, काही काही कस्टमर रागवतात, त्यांना समजून पण सांगावं लागतं. कारण कोणता पण रायडर हा मुद्दामून लेट करत नाही. कारण रायडरला आपलं ऑर्डर टार्गेट असतं आणि ऑर्डर कंप्लीट करायचे असतात, वर त्यालाच घाई असते. तर डिले कुठून होतं, तर डिले हॉटेलवाला बनवायला वेळ लावतो. आणि दुसरा ट्रॅफिक, तर ट्रॅफिक असते काही काही ठिकाणी, मग तिथे गाडी पोचायला पण टाईम लागतो, त्याच्यामुळं ऑर्डर लेट होते. दुसरं काही टेन्शन नसतं. स्वतःहून रायडर कधी लेट करत नाही आणि काही कस्टमर रागवतात. तसं झोमॅटोचं अजून अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे पुढल्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगणार होतो, तर मी झोमॅटोमध्ये का आलो. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.